अशी शोधून काढायची तर आजपर्यंत जास्त कोणी पोहोचलं नाही किंवा त्यांना जास्त माहिती नाही. आपण प्रतापगड, राजगड, सिंहगड नेहमीच बघत असतो, पण आज मी इथं आलेलो आहे पुण्यापासून 450 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातील यादवाड या गावात. तुम्ही म्हणाल आता या गावाचं महत्त्व काय आणि वैशिष्ट्य काय, तर या गावामध्ये शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण सगळेजण वाचतो, पण शिवाजी महाराजांच्या अंगामधला सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे त्यांची चारित्र्य संपन्न. शूर, वीर, पराक्रमी तर महाराज होतेच, पण इतर राजाहून महाराजांचं वेगळेपण असं होतं की महाराजांचं चारित्र्य संपन्नता, कॅरेक्टर, मॅन ऑफ कॅरेक्टर. तर इथली या गावची एक असा एक इतिहास आहे, प्रसंग आहे की महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय करून जेव्हा महाराष्ट्रात येत होते तेव्हा महाराजांचा मुक्काम, महाराजांच्या छावणीचा मुक्काम या परिसरातच असा पडलेला होता. आणि या परिसरामध्ये एक सावित्रीबाई देसाई नावाची एक छोटीशी राणी होती आणि त्यांचा एक किल्ला होता. महाराजांनी तो किल्ला जिंकला, महाराजांच्या माणसांनी तो किल्ला जिंकला सरदारांनी, आणि तिला अटक केली. तिचं एक छोटं बाळ होतं. जेव्हा महाराजांच्या समोर त्या महिलेला, सावित्रीबाई देसाईला आणून उभं करण्यात आलं तेव्हा ती बाई म्हणाली की मी तुमचे गुन्हेगार आहे, माझ्या बाळाचा काय दोष आहे. तर महाराजांनी त्या बाळाला आपल्या मांडीवर घेतलं, त्याला दूध भात घातला आणि त्यावेळेला महाराज म्हणाले की हा आमचा भाचा आहे आणि तुम्ही आमच्या बहीण आहात, मग कोणचा भाऊ आपल्या बहिणीचं राज्य बळकावतो. त्यामुळं महाराजांनी तिला माफ केलं. एवढंच नाही तर तिच्या खर्चासाठी आणि तिच्या बाळाच्या खर्चासाठी आजूबाजूच्या 12 गावाचं उत्पन्न लावून दिलं. आणि नंतर महाराज रायगडाकडे गेले निघून. आणि ही सावित्री देसाई महाराजांच्या व्यक्तिमत्वावर एवढी प्रभावित झाली की इतका महान राजा की शत्रूच्या महिलेला सुद्धा तो बहिणीप्रमाणे मानतो आणि तिला माफ करतो आणि तिच्या बाळाच्या उत्पन्नासाठी आणि तिच्या उत्पन्नासाठी गावं लिहून देतो. ह्याची आठवण, महाराजांची आठवण म्हणून या सावित्रीबाई देसाईंनी महाराज पुढे गेल्यानंतर महाराजांची आठवण म्हणून एक दगडामध्ये शिल्प कोरलेलं आहे. आणि हे तुम्हाला जे दिसतंय हे दगडातलं ते शिल्प आहे. हे शिल्प जे तुम्हाला दिसतंय सुरुवातीचं हे महाराज घोड्यावर बसलेले आहेत. तिथं तुम्हाला बघायला दिसत असेल की ही तलवार आहे, महाराजांची हा घोडा आहे. हे घोड्यावर बसलेले महाराजांचं शिल्प आहे. आणि त्याच्या खाली जे बघताय तुम्ही हे शिल्प, हे महाराज आहेत. महाराजांच्या मांडीवरती एक मूल आहे, छोटंसं बाळ आहे, दिसतंय का. हे बाळ महाराज त्याला दूध भात भरवताना दिसत आहेत. आणि कदाचित ही राणी सावित्रीबाई देसाई असतील. तर ह्या शिल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला सांगायचं, हे जगातलं शिवाजी महाराजांचं पहिलं